सुंदर सोहळा आहे माऊलींचा नगर प्रदक्षिणेचा आळंदीमधला, तो नक्की कसा असतो ते आपण जाणून घेणार आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या समवेत आज आहेत स्ट्रींगचे म्हणजे आपल्या माऊलींचे खांदेकरी जे महेश केतळी आहेत दादा, त्यासोबत लखन घाडगे आणि त्यासोबत चेतन मुंगसे. तर हे तीनही खांदेकरी आपल्या सोबत आहे आणि ते भरपूर सुंदर पद्धतीने उद्याचा जो काय सोहळा आहे त्याची माहिती येणार आहे, तर आपण जाणून घेऊया. कृष्ण हरी आज ज्ञानोबर आहे. पांडुरंग परमात्माला भेटून आळंदीमध्ये ते त्यांच्या अधिष्ठानाला पोहोचतील. बरोबर. उद्या एकादशी निमित्त माऊलींची पालखी ही 12 वाजता, साधारण 12 ते 12:30 वाजता नगर प्रदक्षिणाला बाहेर पडते. बरोबर. प्रथमतः ती महाद्वारातनं निघाल्यानंतर आपल्या नगर प्रदक्षिणा करून ती भैरवनाथ चौक हजेरी मंदिरामध्ये विसावली जाते. तेथून जे मानाच्या दिंड्या चालतात रथाच्या पुढच्या बरोबर. 27 दिंड्या, रथाच्या मागील 20 दिंड्या, अशा 47 दिंड्यांची हजेरी घेतली जाते. जे दिंडीकरी आहेत, फडकरी आहेत, या सर्वांची हजेरी झाल्यानंतर जे आळंदी ग्रामस्थांकडनं किंवा आळंदी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडनं हा त्यांना एक नारळ दिला जातो, नारळ प्रसाद दिला जातो. तदनंतर माऊलींचा हे सर्व हजेरीचा कार्यक्रम झाल्यानंतर 5-5:30च्या दरम्यान ज्ञानोबारायांची पालखी पुन्हा नगर प्रदक्षिणेला निघून ती इंद्रायणी तीरी येते. बरोबर. तिथली अभंग उरकून ती हरिहरेंद्र मठात येते. तेथून आरती होते आणि पुन्हा ती आपल्या गाभाऱ्यात ज्ञानोबाराय विसाव्याला जातात. म्हणजे खूप सुंदर पद्धतीची माहिती आज या दादांनी दिली. खरंच ही नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल. आणि विशेष म्हणजे आज जो काय आपल्याला योग आलाय की स्त्रींच्या जी पालखी असते त्याला खांदेकरी होण्याचा, तर म्हणजे मला एक सांगा तुम्ही की आज तुम्ही इतक्या किती दिवसापासून करताय? आज मला 9 वर्ष झाले. हा. माझ्या आज जवळजवळ 21 ते 22 वर्ष या लखनदादांना झाले. अरे बापरे. त्यानंतर चेतन मुंगसे यांना सुद्धा एक 11 ते 12 वर्ष म्हणजे आता झाले. लखन दादाचं वय किती? माझं आता 36 वय आहे. 36 वय, म्हणजे 22 वर्षापासून करतात. म्हणजे वयाच्या किती लहान वर्षापासून हे आज वारी करतात ते. आणि त्याच्यामध्ये पण स्त्रींचे खांदेकरी, म्हणजे हे जे काय भाग्याचं काम आहे म्हणजे खरंच म्हणजे मानावं लागेल. तर म्हणजे एक ज्यावेळेस तुम्ही हे गोष्ट असती स्त्रींचा खांदा ज्यावेळेस माऊलींचा घेता तुम्ही, तर त्यावेळेसची भावना काय असते तुमची, म्हणजे नक्की काय वाटतं? खरं सांगायचं म्हणजे हा एक तुम्ही असा विचारलेला प्रश्न आहे. हा. तो प्रश्न शब्दात पण नाही सांगता यायचा, त्याचं उत्तर पण नाही सांगता यायचं बरोबर. आम्हाला. साक्षात ज्ञानोबा आहे आमच्या पाठीवरती विसावले विराजमान जातात. होऊन आपण पण हा, आम्हाला त्याची कुठलंही दुःख, बरोबर. कुठल्याही वेदना ओके. ती आम्हाला देत नाही. बरोबर. म्हणजे ज्या काही इतकं- अडचणी असतात, ज्या काही गर्दीचा आलोट असतो, जे भाविकांच्या दर्शनासाठी लागलेली जी धडपड असते, बरोबर. त्या धडपडीतून आम्हाला सावरून आणि आम्ही ज्ञानोबरायांची पालखी म्हणजे त्यांना कसं त्यांच्या विसाव्याला व्यवस्थित नेऊन पोहोचवू, बरोबर. बरोबर. हे म्हणजे एक जबाबदारी पण घेऊन त्यासोबत सुखदुःखांचं काही मनात विचार न आणता कुठेतरी माऊलींसाठी पूर्ण असं आपलं जे म्हणतात ना व्यापून देणं, पूर्ण देहत्याग करणं त्या ठिकाणी. आणि कुठेतरी आपण एक माऊलींचं एक निश्चंत म्हणजे एक भक्त आहे फक्त, एवढीच एक भावना असते. म्हणजे उगाच मी खांदेकरी म्हणजे खूप मोठा असं बिलकुल म्हणजे बिलकुल. मनामध्ये गर्व किंवा अहंकार यावेळेस येत नाही. म्हणजे ही खरं माऊलींची भक्तांची खरंच किमया असते. आणि हा माऊलींचा सोहळा सुंदर होत असतो मित्रांनो. आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने आज यांचा मान सन्मानाने यांना हे दिलं जातं. म्हणजे हे कसं, म्हणजे किती दिवसापासून हे चालू करण्यात आले, काय हे दिलं जातं, कसं म्हणजे याचं कसं? हे वारीच्या आधी आम्हाला हे दिला जातो पट्टा. बरोबर. हा माऊलींचा मानाचा पट्टा धरला जातो खांदेकरांना. बरोबर. याला आम्ही पूर्ण 33 ते 34 दिवस जो प्रवास आहे ज्ञानोबरायांबरोबर बरोबर. तो करतच असतो आम्ही पूर्ण. याच्यानंतरही हम्म. ज्या वेळेस म्हणजे आषाढी वारी झाली हा, म्हणजे बरोबर. असं नाही, कार्तिकी वारीला हो, सुद्धा दिला कार्तिकी जातो वारी. आम्हाला. बरोबर. ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा असेल किंवा ना गोपाळपुरातला काला असेल, ओके. याही ठिकाणी याच पद्धतीने आम्हाला सर्व हे सेवा पूर्ण करण्याचा सेवा योग करण्याचा येतो. बरोबर. त्यानंतर याच्यानंतरही जे आपले 12 महिन्याचे जे गुरुवार आहेत, बरोबर. त्या गुरुवारी सुद्धा ज्ञानोबरायांची पालखी निघते. बरोबर. ती मंदिरातल्या संध्याकाळी. मंदिरातच असते. ओके. आतल्या आत हो, असते. त्याही वेळेस आम्ही तिथेच सेवेला असतो. ओके. म्हणजे तो जो काही मान आहे, तो सन्मान आहे, तो खरंच एक खूप मोठा आहे. आणि तो त्यांनी परंपरागत जपलाय. म्हणजे जसा की प्रत्येक फंक्शन ज्यावेळेस आळंदी नगरमध्ये होतं, माऊलींचं गोपाळ काला असेल, कार्तिकी यात्रा असेल आळंदीची, तर त्या पद्धतीने प्रत्येक फंक्शन मध्ये हा सोहळा हा अभिमानाने बाळगला जातो. आणि ही खरी संस्कृती आपली पुढे जाण्यासाठीचा हा सोहळा आहे. आणि खरंच हे खरं भाग्य आहे की म्हणजे ज्यावेळेस असं आपली ज्ञानेश्वर महाराजांची कमिटी आणि स्त्रींचे खांदेकरी हा जेव्हा लोगो लागतो, म्हणजे एखाद्या IPS अधिकाऱ्याला ज्यावेळेस इथे एक लोगो लागला असतो, ते स्टार लागले असतात, म्हणजे त्याच पद्धतीने हा एक खूप मोठा असा मान सन्मान आहे. आणि खरंच हा माऊलींचा मान सन्मान भेटण्यासाठी खूप मोठं पुण्य लागतं. आणि खरंच तुमच्या पदरी हे दान आज माऊलीने दिले, खरंच त्याबद्दल खूप भारी वाटतं आम्हाला. उद्यासाठीचा जो काही सोहळा होणार आहे त्याची माहिती दिली. म्हणजे प्रत्येक माऊली भक्तांना जर उद्या जो फंक्शन आहे आपला, बरोबर, माऊलींचा सुंदर असा नगर प्रदक्षिणेचा सोहळा, तर तो नक्की ज्यांना अनुभवायचा आहे तर त्यांनी नक्की या. आणि याची डोळा उद्या बरोबर 12-12:30च्या दरम्यानमध्ये हा सोहळा आळंदी नगरमध्ये होणार आहे. त्याचा आनंद घ्या. बोला.
जय जय रामकृष्ण हरी.